नमस्कार. निरूपाने खूपच गोंधळ घातलेला असतो. निरूपा मीराला म्हणते, मीरा तू हे योग्य केलं नाहीस. तुला असं वागायची काय गरज होती मीरा? मीरा, इतके वर्षांचा संसार तू माझा असा खेळ खंडोबा केलास. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय केलं. तेव्हा निरूपा बोलते, मी काय केलं? मीरा, मी लग्न करून आले तेव्हा या घरात माझ्या सासूबाई माझे लाड करत होत्या. पण अचानक ही बया आली आणि सासूबाई तिचे लाड करायला लागल्या आणि माझा नवरा मात्र तिच्या नादाला लागला. हे ऐकून सत्या बोलतो, निरूपा शब्द जपून वापर. तू काय बोलतेस कळतंय का? तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्य कितीही कटू असलं ना तरी सुद्धा ते सत्य आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, ते काही असेल सासूबाई, माझं या विषयावरती काहीच म्हणणं नाही. पण सासूबाई, तुम्ही यांच्यावरती अन्याय केलात. तुम्हाला असं वागायची गरज काय होती? तुम्ही स्वतःच्या संसाराचा विचार केलात. तेव्हा निरूपा बोलते, मी हिच्यावरती अन्याय केला? अगं ही बाई आली आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. माझा संसार उद्ध्वस्त झाला, उलट अन्याय माझ्यावरती झाला. त्यावेळेला मीरा बोलते, पण चुकलं कोण होतं? बाबा चुकले होते ना, तुम्ही तिला का दोष दिलात? तेव्हा निरूपा बोलते, अगं या बाईला माहिती नव्हतं का की मी याची बायको आहे म्हणून? एका लग्न झालेल्या पुरुषाच्या पाठी लागायची हिला गरजच काय होती? तेव्हा मात्र सत्यजित मीराला बोलतो, धूमकेतू, कितीही काही असलं तरी सुद्धा निरूपा जे बोलते ते खरं आहे. असं हिला करायची गरजच नव्हती. तेव्हा मात्र मीरा बोलते, हो मला सुद्धा ते पटतंय, मला सुद्धा ते समजतंय, पण आता काय करायचं तुम्हीच सांगा. तेव्हा सत्यजित बोलतो, धूमकेतू, आता आपल्याकडे पर्यायच नाहीये. त्यावेळेला लगेच आजी बोलते, सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव, आजपर्यंत कधीच तुझ्या बापाने तुझ्याशी गद्दारी केली नाही, कायम तुझ्या पाठीशी उभा राहिला. तेव्हा लगेच निरूपा बोलते, हे बघ सत्या, तुला राहायचंय या घरात तू राहा. खरं सांगायचं तर मी तुला आता मुलगाच मानायला लागले होते. पण सत्या, जर का तू या बाईला या घरात ठेवायला बघत असशील तर मात्र मी तुला या घरात राहू देणार नाही. कारण मी माझ्या सौथीलाच माझ्या सोबत राहताना नाही पाहू शकत. तेव्हा मात्र मीरा बोलते, पण का सासूबाई, तुम्ही असा विचारच का करताय? सासूबाई, तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही चुकीचं वागताय? तेव्हा लगेच पंकज बोलतोय, मीरा उगाच काही बोलू नकोस. मम्मा काही चुकीचं वागत नाही. आणि मीरा, जास्त शहाणपणा करू नकोस. तुला जर का या बाईला तुझ्यासोबत ठेवायचं असेल ना तर तू आणि हा सत्या दोघंही वेगळे घर घेऊन राहू शकता. तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय, बबड्या तू नाही सांगायचं. मला मान्य आहे ही चुकली, पण जरीही तिची चूक असली तरी सुद्धा तिचा सुद्धा बापाच्या घरावरती अधिकार आहे आणि ती या घरात राहणारच. हे बघ निरूपा, तुला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही हा शब्द मी देतो. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्या, अरे या बाईला तू माझ्या डोक्यावर आणून बसवतोस, अजून काय मला देणार आहेस तू त्रास? सत्या, अरे तूच विचार कर. तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो, निरूपा, मी जो विचार केलाय तो योग्यच आहे. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, नाही सत्यजित, हे शक्य नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या आईला या घरात राहू देणार नाही. या बाईमुळे माझ्या घरातली शांतता नाहीशी झालेली मला चालणार नाही. अरे ही बाई म्हणजे कैदासी नाही कैदासीन सगळं उद्ध्वस्त करेल. सत्यजित, आता ही तुझ्या समोर खूप चांगलं चांगलं वागतीये, पण ही काय काय करू शकते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, काय चाललंय बाप तुझं? बाप, अरे चुकलंय तुझं खरं तर. तू असं कसं काय वागू शकतोस?
बाप, अरे जरा तरी विचार कर बोलण्याआधी. मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव बोलतात, सत्यजित, मी जे काही बोलतोय ना ते स्पष्ट बोलतोय, आणि प्लीज या गोष्टींचा नीट विचार कर. सत्यजित, मला तुझ्या ह्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. तू माझ्या विरोधात जाऊन हा निर्णय घेणार आहेस का? सत्यजित, तुला तुझ्या वडिलांची काळजी नाही आहे का? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, नाही. खरं सांगायचं तर बाप, मला तुझ्याशी या विषयावर नाही बोलायचं. आणि खरं सांगू बाप, प्लीज या सर्व गोष्टी बंद कर. माझी आई याच घरात राहणार, बाकी कुणीही काहीही बोलायचं नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव बोलतात, सत्यजित, तू वादळाला घरात आणतोयस एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो बाप, मी वादळाला घरात आणतोय. पण खरं सांगू का बाप, फक्त आणि फक्त मी हे सर्व इतकी वर्ष माझ्या लांब राहिलेल्या आईसाठी करतोय. बाप, प्लीज तू तरी समजून घे ना. तेव्हा आजी बोलते, सुधा, अरे जाऊ देत. त्यांना आता आपली चूक वाटणार, कारण त्यांच्या समोर या बाईचा खरा चेहरा नाही ना आलाय. त्यांना असं वाटतंय की आपण हिच्यावरती अन्याय केलाय, पण आपण या बाईवरती अन्याय केलेला नसून आपण या बाईला या घरापासून लांब ठेवलंय. तेव्हा मात्र मीरा बोलते, तुम्ही सर्वजण असं का बोलताय? तेव्हा निरूपा बोलते, अगं वादळ आहे ते वादळ, सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. मी शेवटचं सांगते, माझ्यावरती तर विश्वास नसेल, पण यांच्यावरती तर आहे ना. यांच्यावरती तरी विश्वास ठेवा ना, नका असं वागू. तेव्हा लगेच मीरा तिच्या सासूजवळ जाते आणि तिला म्हणते, मला खरं खरं सांगा, हे सर्वजण असं का बोलतायत? तुम्ही असं काय केलंय की या सर्वांना तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय? तेव्हा लगेच मीराची सासू बोलते, हे बघ पोरी, तू या बाईवरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, एक मिनिट, माझा सासूबाईंवरती विश्वास आहे, कारण त्या जर का एवढं सत्य सांगत असतील तर त्या कधीच खोटं बोलणार नाहीत. आणि खरं सांगू का, बाबा जर का सांगतायत ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा, जर का शहाणी असशील तर या बाईला या घरातून बाहेर काढ. मीरा, या बाईला या घरात ठेवूच नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, मी असं नाही करू शकत. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत तिच्या रूम मध्ये जाते. तिच्या पाठोपाठ सुधाकरराव सुद्धा जातात. त्यावेळेला निरूपा सुधाकररावांना बोलते, अहो काय चाललंय? यांना माहिती तरी आहे का ही काय करतायत ते? यांना जर का माहिती असतं ना तर हे असे वागलेच नसते. मला खरंच कधी कधी नवल वाटतं या मीरा आणि सत्याचं. एकदा म्हणतात की या सत्याचं माझ्यावरती प्रेम आहे, आता कुठे गेलं हे प्रेम? जरा तरी त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवायचा होता ना, मी का खोटं बोलेन? तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते, पुरे, आता मात्र काही झालं तरी सुद्धा मी ह्या सत्याला त्या बाईचा खरा चेहरा दाखवणारच. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरूपा, तू तरी शांत हो. आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये निरूपा, आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, त्याच वेळेला जर का शाण्यासारखं वागला असतात तर ही वेळच आली नसती. तुमच्यामुळे काय होऊन बसलंय तुम्हीच बघा, सगळं काही हातात ना गेलंय. तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, कळतंय, मला सगळं समजतंय, पण मी तरी काय करू? तेव्हा मात्र निरूपा बोलते, अहो हे सगळं पुन्हा आपल्याला भोगावं लागणार आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, खरं सांगू, मला तर समजतच नाहीये काय करावं ते.
तेव्हा मात्र निरूपा बोलते, काही करावं ते म्हणजे? त्या बाईचा हात धरा आणि तिला फरफटत घराबाहेर काढा. तेव्हा लगेच आजी बोलते, सुधा अरे अशा काही गोष्टी करू नकोस ज्यामुळे सत्या दुखावला जाईल. एकदा जर का सत्या दुखावला गेला ना तर मात्र आपल्या हातातून सगळं काही जाईल. सुधा प्लीज स्वतःला सावर. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मग आई काय करू? माझ्या घराची वाट लागताना पाहत बसू का? आई मला खरंच कळत नाहीये. अगं मीराला का समजत नाही आई? तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुम्ही दोघांनी इथेच असेच बसा हातावर हात ठेवून, पण मी मात्र आता त्या बाईला घराबाहेर काढणार. त्यावेळेला आजी बोलते, निरूपा थांब. निरूपा अति आगाऊपणा करू नकोस. सगळं काही हातातून घालवशील निरूपा. तुला कळतंय का निरूपा? जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र निरूपा म्हणते, काय विचार करू? माझ्या डोक्यावरती ह्या बाईला मला या घरात बसवायचं नाही. आणि सासूबाई, मी तुमचं ऐकत असले तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे घर माझ्या बापाचं आहे. त्यामुळे इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही हे ठरवणार मी, बाकी कोणीही नाही, कळलं का? तेव्हा मात्र सुधाकररावांची खूपच चिडचिड झालेली असते. सुधाकरराव म्हणतात, अरे जरा शांत बसा ना, बघूया काय करता येईल ते. कशाला उगाच आताच आकांतांडव करताय? तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुम्हाला आकांतांडव वाटत असेल पण जरा विचार करा माझी काय अवस्था झाली असेल. अहो तुम्हाला कळतंय का, मला खूप भीती वाटायला लागलीये. असं वाटायला लागलंय की सगळं काही संपलं. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरूपा मी आहे ना. निरूपा तू काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबत असताना असं काही एक होणार नाही. निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत असणारच. त्यामुळे काही व्हायची गरज नाही. आणि तू घाबरू नकोस. तर इकडे मीरा सत्याला म्हणत असते, अहो जर का बाबा म्हणतायत आणि सासूबाई म्हणतायत तर नक्कीच कुठेतरी काहीतरी खोट आहे. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, मीरा आता उगाचच काहीही बोलू नकोस. इतके वर्षांनी माझी आई या घरात आलीये आणि मला तिला गमवायचं नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? तुम्हीच सांगा, तुम्हाला काय बरं वाटतंय? कारण मला तर तुमचं वागणं पटतच नाहीये. आता तर मला तुमचं हे वागणं समजतच नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी आहेत ना थांबवा. तेव्हा मात्र निरूपाला इकडे खूप राग आलेला असतो. निरूपा सत्याच्या बेडरूम जवळून जात असते आणि ती सत्याला म्हणते, वा सत्या वा, शेवटी खरा रंग तू तुझा दाखवलासच. मला फक्त असंच म्हणून दाखवायचंस ना की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तू माझ्यासाठी काहीही करायला तयार होतोस. जर का तू माझ्यासाठी काहीही करायला तयार होतोयस ना सत्या, तर आधी तू तुझ्या त्या आईला घराबाहेर काढून दाखव. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, निरूपा मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, कोणत्याही थराला जायला तयार आहे. पण निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, जे प्रेम मला तुझ्याजवळून कधीच मिळालं नाही ते प्रेम मला तिच्याजवळून मिळणार आहे. माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवणार आहे ती, कारण ती माझी आई आहे. तेव्हा निरूपा बोलते, सत्या अरे ती कोणाचीच कधीच आई होऊ शकत नाही. अरे तू काय विचार करतोयस? सत्या अरे ती तुला मुलगा मानतच नाही रे. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बस झाला निरूपा, आता अति होतोय. माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्या एक ना एक दिवस तुझ्या समोर सर्व सत्य येईलच आणि तेव्हा मात्र तू चांगलाच तोंडावर आपडशील. आज तू ज्या बाईला स्वतःची आई म्हणतोस ना, ती बाई कशी आहे हे रंग तुझ्या समोर येतीलच. तेव्हा मात्र सत्या निरूपाकडे बघतच बसतो. निरूपा तिथून निघून गेलेली असते.
त्यावेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो, निरूपा अगं माझं ऐकून तरी घे. पण निरूपा मात्र काहीच ऐकत नाही. ती तिथून निघून जाते. त्यावेळेला लगेच सत्यजित मीराला बोलतो, काय करू मी? तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो तुम्ही शांतपणे विचार करा, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तुम्ही जर का शांतपणे विचार केलात ना तर बरं होईल. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, सत्या मीरा सांगतीये ना तर एकदा विचार करून बघ. सगळं संपल्यात जमा आहे सत्या, असं नको वागूस. खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला अजिबात आवडत नाहीये सत्या. कधी सुद्धा तू गोष्टींचा विचार करतोस आणि आज मात्र तू गोष्टींचा विचारच करत नाहीयेस. त्यावेळेला सत्यजित बोलतो, मग काय करू बाप? विचार करू म्हणजे काय करू बाप? सगळं काही हातातून निसटत चाललंय आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर सत्यजित समोर सर्व सत्य येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.